चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आपण या नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची जेवढ्या काही सेवा करतो, जेवढी उपासना करतो, त्या सगळ्याच सेवांमध्ये कुलदेवीची ओटी भरणं ही सर्वात महत्त्वाची आणि सर्वात मोठी सेवा मानली जाते। बघा, नवरात्रीमध्ये तुम्हाला तुमच्या कुलदेवीची ओटी भरणं हे खूप मस्ट आहे, हे खूप महत्त्वाचं आहे। बघा, कुलदेवी म्हणजे काय, तर कुलदेवी ही आपल्या घराचं रक्षण करणारी आहे। कुलदेवी ही आपल्या कुलाचं रक्षण करणारी आहे, आपल्याला मार्ग दाखवणारी आहे, आपला संसार सुखकर व्हावा यासाठी ती आशीर्वाद देणारी आहे, आपल्याला आपला वंश पुढे वाढावा, संतान प्राप्ती व्हावी, पुढे चालून आपल्या घरामध्ये मंगळ कार्य व्हावं, सुख समृद्धी ऐश्वर्याची प्राप्ती जर आपल्याला आपल्या घरी व्हावी असं वाटत असेल तर आपल्याला आपल्या कुलदेवीची ओटी भरणं आणि तिची उपासना करणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे। बघा, कुलदेवीची ओटी कधी भरायची, ती कशी भरायची, या एका गोष्टीशिवाय कुलदेवीची ओटी ही अपूर्ण आहे आणि बऱ्याच लोकांना ही गोष्ट माहिती नाहीये। शिवाय कुलदेवीची ओटी कुठल्या स्त्रियांनी भरावी आणि कुठल्या स्त्रियांनी भरू नये, नंतर या ओटीचं काय करावं, असे असंख्य प्रश्न जे तुमच्या मनामध्ये आहेत त्याबद्दलची संपूर्ण माहिती ही मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, कुलदेवीची ओटी ही अष्टमीच्या दिवशी तुम्ही भरली तर अत्यंत महत्त्वाचं आणि शुभ मानलं जातं। खरं तर ओटी भरण्याचा वार जो आहे हा वार ओटी भरण्याचा जो दिवस म्हटला जातो तो अष्टमीचाच असतो। आता नवरात्र सुरू आहे, मात्र असंख्य लोक बघा, तुम्ही देवीच्या मंदिरामध्ये जर महिन्यातून अष्टमी तिथीला गेलात तर तिथे तुम्हाला 8-10 ओट्या ह्या भरलेल्याच दिसतील। बरेच लोक देवीची जी ओटी आहे ही अष्टमीलाच भरतात आणि नवरात्रीतील उद्या अष्टमी आहे, त्यामुळे कुणीही चुकवू नका, उद्या प्रत्येक स्त्रीने ओटी नक्कीच भरा। ओटी कधी भरावी, बघा, दुपारी 12 वाजता तुम्ही भरू शकतात, म्हणजे जो शुभ वेळ, दिवसभरात कधीही भरू शकतात, मात्र जो शुभ मुहूर्त आहे हा दुपारी 12चा आहे आणि संध्याकाळी 6:30 ते 7च्या दरम्यान तुम्ही ओटी भरू शकतात। या दोन वेळांमध्ये भरली तर अतिशय उत्तम। आता ओटी कुणी भरू नये, ज्या महिला गर्भवती आहेत, म्हणजे ज्या महिला प्रेग्नंट आहेत, कारण तुमच्या पोटामध्ये ऑलरेडी भगवंताने बाळ दिलेलं आहे, म्हणजे तुमची जी ओटी आहे ती भरलेली आहे, त्यामुळे तुम्ही ओटी भरू शकत नाही। बघा, तुमचं बाळ झाल्यानंतर तुमची इच्छा असेल तुम्ही नंतर भरू शकता, चालेल, मात्र सध्या तुमची ओटी भरलेली आहे त्यामुळे तुम्ही देवीची ओटी भरायची नाही। त्यानंतर जर तुम्हाला सुतक असेल किंवा मग तुम्हाला जर मासिक धर्म असेल तर अशा वेळेतही ओटी भरू शकत नाही। मग जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही दुसऱ्या कोणत्या व्यक्तीकडनं तुमचं नाव आणि गोत्र सांगून तुम्ही देवीला ती ओटी अर्पण करू शकतात। आता ओटीसाठी आपल्याला कुठलं साहित्य घ्यायचं आहे, बऱ्याच वेळा काय होतं या प्रश्नाचं उत्तर देण्या अगोदर तुम्हाला सांगते, ओटी घरी भरायची, मंदिरात भरायची की कुठे। आता समजा घरी तुम्ही घटस्थापना केलेली आहे, घरी घट मांडलेला आहे, तर तुम्ही तुमच्या घरी ओटी भरू शकतात। समजा ताई मी घटस्थापना काहीच मांडलेली नाहीये, मी बाहेर गावी राहते, मला ओटी भरायची आहे, तर मी कुठे भरावी, तुमच्या आजूबाजूला जिथे नवरात्र दुर्गा मातेची मूर्ती बसलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ओटी भरू शकतात। आजूबाजूला कुठल्याही प्रकारचं जर देवीचं मंदिर असेल तर तिथे देखील जाऊन तुम्ही ओटी भरू शकतात। फक्त तिथे गेल्यानंतर तुमच्या देवीचं नाव, म्हणजे तुमची जी कुलदेवी आहे तिचं नाव, तुमचं गोत्र, तुमचं स्वतःचं नाव हे सगळं सांगून त्यानंतर तुम्हाला तिची ओटी भरायची आहे। आता तुम्ही सांगाल की ताई आम्ही घट पण मांडलेला आहे, आमच्या गावात मोठं देवीचं मंदिरही आहे, मग आम्ही नक्की ओटी कुठे भरायची। बघा, तुम्ही एका दिवशी कितीही ठिकाणी ओटी भरू शकतात। आता मी स्वतः कुलदेवीची ओटी भरली, गावदेवीची ओटी भरली, आमच्या इथे वज्रेश्वरीचं खूप मोठं पुरातनकालीन मंदिर आहे देवीचं, तिथे जाऊन ओटी भरली। त्यानंतर गावामध्ये नवरात्र बसलेली आहे आणि उद्या अष्टमीला, खरं तर मी काही ज्या ओट्या आहेत त्या मंगळवारच्या दिवशी भरलेल्या आहेत आणि उद्याही मला भरायच्या आहेत अष्टमीला, कारण एकाच दिवशी मला इतक्या जमणार नाहीत। असंख्य देवांच्या ओट्या मी भरून आलेली आहे। बघा, तुमची इच्छा असेल
ऐपत असेल तर तुम्ही कितीही देव्यांची ओटी भरू शकतात. मात्र जर तुम्हाला एकच देवीची ओटी भरायची असेल तर तुम्ही ती घरामध्येही भरू शकतात किंवा जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही मंदिरात जाऊन देखील भरू शकतात. आता ओटी भरण्यासाठी कुठलं साहित्य घ्यायचं आहे. बऱ्याच वेळा काय करतो आपण की घरातच ओटी भरायची आहे ना, आता ती ओटी तसं पण मीच घेईन, मीच वापरेन, असं बऱ्याच महिलांच्या मनात असतं. एक कपाटातून साडी काढायची, ती कशी तरी अगदी जीवावर घालून बऱ्याच असं करतात म्हणून सांगते. ती साडी ठेवायची, त्याच्यावरती काय असेल ते गजरे वगैरे ठेवायचे आणि ती भरायची ओटी आणि नंतर संध्याकाळी झाली की ती ओटी उचलायची, साडी कपाटात ठेवून द्यायची. बघा, याला ओटी भरणं म्हणत नाही. तुम्ही अगदी 50 रुपयाची एखादा ब्लाऊज पीस घेतला तरीही चालेल, मात्र तो शुद्ध भावनेने जेव्हा तुमच्या देण्याची वृत्ती येईल ना तेव्हाच तुमच्याकडे येणं चालू होईल. देणंच जर असेल तर येणं होणार नाही. त्यामुळे हे उपाय या गोष्टी करत असताना मन स्वच्छ ठेवा, मन भरलेलं ठेवा. बघा, तुम्हाला ओटी भरण्यासाठी बऱ्याच बायका पातळ सुती साड्या घेतात, पण मी तुम्हाला सांगते रेशमी साडी घ्यायची आहे तुम्हाला. रेशमी वस्त्राची साडी आणि शक्यतो 99% नऊवारीच साडी घ्या. ठीक आहे, नऊवारी साडी तुम्हाला घ्यायची आणि रेशमी धाग्यातील. आता रेशमी धाग्यातील का, तर रेशमी धाग्यामध्ये सात्विक लहरी खेचून घेण्याची जी क्षमता असते ती खूप जास्त असते. या सात्विक लहरी ज्या आहेत हे रेशमी धाग्याचं जे वस्त्र आहे ते आकर्षित करतात आणि लक्ष्मी मातेला सात्विक लहरी ज्या आहेत ते अत्यंत प्रिय आहेत. त्यामुळे रेशमीच धाग्याची तुम्हाला जी काही साडी घ्यायची आहे ती घ्यायची आहे. ठीक आहे, साडी घेतल्यानंतर आता बऱ्याच वेळा आपण विचार करतो यात तर ब्लाऊज पीस आहे, मी ब्लाऊज पीस पुन्हा का घेऊ. असं नाही चालत. बघा, आपण म्हणतो ना, मी तुझी खण साडीने तुझी ओटी भरेन किंवा साडी खणाने तुझी ओटी भरेन. म्हणजे काय, तर तुम्हाला खण लागणारच आहे. 10-20 रुपयाचा कुठलाही ब्लाऊज पीस घ्या, पण त्या नऊवारीवरती त्या साडीवरती तुम्हाला एक ब्लाऊज पीस ठेवायचा आहे. ठीक आहे, साडी म्हणजे नऊवारी साडी, त्याच्यावरती ब्लाऊज पीस. आता यावरती तुम्हाला ठेवायचं आहे एक नारळ स्वच्छ सुंदर पाणीदार तुम्हाला कोणी दिलेलं घरात असलेलं नारळ घेऊ नका. दुकानातून एक चांगला एक नारळ पाणीदार असलेला हा नारळ तुम्हाला घ्यायचा आहे. नारळावरती हळद कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक फळ ठेवायचं आहे आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट जी माता लक्ष्मीला सर्व प्रिय आहे ती म्हणजे वेणी किंवा गजरा. एक वेणी किंवा गजरा घ्यायचा आहे, त्यासोबत एक फूलही ठेवायचं आहे. हिरव्या बांगड्या घ्यायच्या आहेत, बदाम, त्यानंतर सुपारी, खारीक, हळकुंड, तांदूळ या सर्व गोष्टी तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला त्यासोबत 11 रुपये, 21 रुपये, 51 रुपये, 1 रुपया, 501 रुपये, 1001 रुपये, जेवढी तुमची ऐपत असेल तेवढी तुम्हाला याच्यावरती दक्षिणा ठेवायची आहे. आता यावरती अजून तुम्हाला 16 शृंगाराचं साहित्य तुमच्या बाजूला कटलरी दुकान असेल तिथे तुम्हाला एकत्रही भेटेल किंवा मग तुम्ही सेपरेटही घेऊ शकता. त्याच्यामध्ये काजळ येईल, नेलपेंट येईल, लिपस्टिक येईल, टिपल्यांचं पॉकेट येईल, त्यानंतर कंगवा येईल, बांगड्या येतील. असं जे 16 शृंगार असतात ते देखील तुम्ही याच्यामध्ये घ्यायचं आहे. यावरती तुम्हाला हळद आणि कुंकू घ्यायचं आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ती आपण घ्यायला विसरतो ती म्हणजे मूळ पानाचा विडा. बघा, विडा तुम्ही जर याच्यावरती ठेवला तर तुमची जी ओटी आहे ती त्या क्षणी आई जगदंबा स्वीकारेल, त्या क्षणी तिच्यापर्यंत ती पोहोचेल. बऱ्याच लोकांनाही माहिती नाही. आता मूळ पानाचा विडा कसा बनवायचा याचे बरेचसे व्हिडिओ यूट्यूबलाही आहेत, तुम्ही तिथे जाऊन बघू शकतात. कारण की आता मी सांगितलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल, तरीही सांगते. एक नागवेलीचं जे खायचं पान असतं ते पान घ्यायचं आहे, त्यावरती एक सुपारी ठेवून द्यायची आहे, 1 रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे, हळद कुंकू ठेवायचं आहे आणि असा हा जो विडा असतो हा विडा तुम्हाला या ओटीमध्ये ठेवून द्यायचा आहे. ठीक आहे, आता ओटी कशी भरायची. जे तुम्ही तांदूळ घेतलेले आहेत, बदाम, खारीक, सुपारी, हळकुंड, हे जे सगळं तुम्ही घेतलेलं आहे ना, हे सगळं तुम्हाला एका प्लेटमध्ये तुम्हाला बाजूला ठेवायचं आहे आणि फक्त साडी, त्याच्यावरती ब्लाऊज पीस, त्याच्यावरती नारळ, वेणी, फुलं, हिरव्या बांगड्या आणि 16 शृंगाराचं साहित्य हे तुम्हाला दुसऱ्या प्लेटमध्ये घ्यायचं आहे. ठीक आहे, हे प्लेटमध्ये घेऊन तुम्हाला अशा पद्धतीने तुम्हाला देवीची ओटी जसं तुम्ही भरता त्या पद्धतीने तुम्हाला ही ओटी 5 वेळा असं करून तुम्हाला ती ओटी देवीच्या समोर ठेवायची आहे. देवीला स्पर्श करायची आहे. जी साडी तुम्ही घेतलेली आहे ती देवीला स्पर्श करायची आहे. स्पर्श करून मग ती तिच्या समोर ठेवायची आहे. ठेवल्यानंतर हे जे तांदूळ वगैरे तुम्ही घेतलेले आहे, एकत्र साहित्य तांदूळ, सुपारी, हळकुंड, बदाम वगैरे, ते तुम्हाला या 2 हातांच्या ओंजळी तुम्हाला अशा पद्धतीने
त्या साडीवरती तुम्हाला अशा पद्धतीने 5 वेळा टाकायचं आहे. बघा कोणी जोगवा मागायला आलं किंवा कोणी दारात काय मागायला आलं की आपण कसं त्याच्या ओटीमध्ये टाकतो अशा पद्धतीने ओंजळीने, त्या पद्धतीने तुम्हाला या साडीवरती, या नारळावरती तुम्हाला अशा पद्धतीने 5 वेळा ह्या ओंजळ भरून हे साहित्य जे आहे ते तुम्हाला टाकायचं आहे. टाकत असताना मंत्र कुठला म्हणायचा, तर तुमची जी कुलदेवी आहे तिचा मंत्र जो तुम्हाला येत असेल तो म्हणायचा आहे. आता कुलदेवीचा मंत्र माहिती नसेल तर जो नवारण मंत्र आहे, ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, 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 या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. ठीक आहे, आता इथपर्यंत मला वाटतं तुम्हाला कळालं असेल. आता पुढचा प्रश्न की ताई या ओटीचं आम्ही पुढे काय करायचं, ही ओटी आम्ही नंतर काय करू. तुम्ही ही जी ओटी आहे, ही ओटी यातले गजरे वगैरे आहेत बघा. आज ओटी भरली तर दुसऱ्या दिवशी, आता समजा मंदिरात तुम्ही ओटी भरली तर ते लोक जे काही करायचं ते करतील, पण जर तुम्ही घरी ही ओटी भरली तर तुम्ही काय करा, आज ओटी भरलीत ना तर दुसऱ्या दिवशी ती ओटी उचलायची आहे. त्यातले जे गजरे आहेत ते स्वतःच्या डोक्याला लावायचे आहेत. 16 शृंगारचं साहित्य जे काही आहे ते बाजूला ठेवून द्या, तुम्ही वापरू शकतात. मात्र जी साडी आहे ही साडी तुम्हाला एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून ठेवायची आहे. ही व्यवस्थित साडी कपाटात ठेवायची आहे. जेव्हाही तुम्ही वर्षभरातून तुमच्या मूळपीठावरती, तुमच्या कुलदेवीच्या मूळपीठावरती तुम्ही जाल तेव्हा ही साडी घेऊन जायची आणि तिथे जाऊन या साडीने त्या देवीची ओटी भरायची. जो नारळ राहील घरामध्ये तो फोडा, त्याचा प्रसाद करा आणि सगळ्यांना प्रसाद तो द्या. गोड प्रसाद करून तुम्ही त्याचं काहीतरी बनवू देखील शकता. अशा पद्धतीने तुम्हाला ओटी भरायची आहे. या काही स्त्रियांनीच भरायची आहे. प्रेग्नंट, मासिक धर्म, सूतक काळात असलेल्या महिलांनी ओटी भरायची नाहीये. ओटीचं काय करायचं आहे तेही सांगितलेलं आहे, शुभ टाईमही सांगितलेला आहे, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सांगितलेली आहेत. तर त्या पद्धतीने उद्याच्या दिवशी माझी प्रत्येक ही जी महिला आहे ती नक्कीच ओटी भरेल एवढी मी तुमच्याकडनं अपेक्षा ठेवते. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामींची सेवा करत राहा, आपल्या कुलदेवी मातेची सेवा अशीच करत राहा आणि सुंदर सुंदर प्रचिती घेत राहा.